साधुसंतांनी, विचारवंतांनी, संत महात्म्यांनी हजारो ग्रंथ शास्त्र निर्माण केले. त्याचा सार हा आहे की जीवनातलं दुःख संपलं पाहिजे आणि आपल्याला परमोच्च सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. याकरता काय केलं पाहिजे त्याचं उत्तर म्हणजे आजचं कीर्तन आहे. मन लावून ऐका. त्या सुखासाठी, त्या समाधानासाठी आम्ही नेमके काय केलं पाहिजे. महाराज सांगतात ऐका. या जगामध्ये माणसानं धर्माचं आचरण केलं पाहिजे. ऐका, धर्माचं आचरण करणं हे खऱ्या अर्थानं माणसाला देवापर्यंत घेऊन जाणार असतं आणि परमात्मा प्राप्त झाला की आपल्याला सुख भेटत असतं. जीवनातलं दुःखही नाहीच होत असतं. असं या जगातले एकमेव ठिकाण आहे, त्याचं नाव भगवान आहे. प्रामुख्यानं तुकोबाराय 4 धर्माचं पालन सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. स्वामी नाम भगवान परमात्मा. काज याचा अर्थ काम करणं, सेवा करणं. हा माणसासाठी पहिला धर्म आहे, इकडे लक्ष द्या. दुसरा धर्म आहे गुरुभक्ती. देवापर्यंत जाण्यासाठी या जगामध्ये संत साधन आहे, गुरु साधन आहे. साधनानं आपल्याला देवापर्यंत जावं लागतं. भगवान अर्जुनालाही सांगत होते. ते अत्यंत महत्वाचा धर्म आहे, त्याला गुरुभक्ती असं म्हणतात. एक वाक्य ध्यानात ठेवा. धर्माचं आचरण जीवनामध्ये जर असेल ना, त्याला या जगामध्ये देवाकडे जावं लागत नाही. सुखी येतो घरा, देव त्याच्या घरी येत असतो. त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. ज्याच्याकडे गुरु सेवा आहे, पितृवचन सेवापती, ज्याच्याकडे आई वडिलांची सेवा आहे, महाराज सांगतात त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. भगवान आपण होऊन त्याच्या घरी येतो. ज्या बाईकडं आपल्या पतीची सेवा आहे, महाराज सांगतात तिलाही देवाकडे जावं लागत नाही. ऐका बरं, फार सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात पती हाच तिचा देव आहे. महिला मंडळ ऐका बरं, पती हाच तिचा देव आहे. महाराज सांगतात तिला देवाकडे जावं लागत नाही, भगवान तिच्याकडे येतो. काय कारण? महाराज म्हणतात ती भगवंताची महापूजा आहे. अनुभव नाही तुझ्या. अजून 2 सामान्य धर्म शिकवतायत की माणसानं दुसऱ्याच्या दुःखानं दुःखीत होऊन जीवन जगलं पाहिजे आणि माणसानं सत्याचा अंगीकार केला पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनामध्ये सत्याचा अंगीकार आहे त्याला या जगामध्ये, लक्षात ठेवा, देवाकडे जावं लागत नाही. परमात्मा त्याच्या घरी येत असतो सुखरूपानं. अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे, सुखरूपानं परमात्मा त्याच्या घरी नांदायला येत असतो. असा अभंगाचा भाव आहे. विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, आदरणीय हरिभक्तीपरायण
भजन सम्राट गणेश महाराज देवकर आहे आणि आमच्या हरिभक्तीपरायण याच परिसराचं भूषण ताल सम्राट मृदंग सम्राट जोलक मित्र आहेत आमचे गणेश महाराज चौधरी या परिसराचं भूषण आहे. आता सुंदर चाल आपण ज्यांची श्रवण केली ते परमश्री हरिभक्तीपरायण जोलक मित्र आमचे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज आणि आमचे हरिभक्तीपरायण सुंदर महाराज काळे. अत्यंत सुंदर या ठिकाणी सप्ताहाचं वातावरण आहे. उपस्थित आपण सर्व भाविक मंडळी पुरुष वर्ग महिला वर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तन सेवेचे योगा या गावचे भानुशी महाराज आहे, पूजनीय महाराज आहे, इकडनं आईसाहेब आहे आणि सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बसायला जागा नाही असं म्हणावं लागेल, इतका समाज आपल्या कीर्तनाला आज उपस्थित आहे. महिला मंडळीची संख्या भरपूर आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कीर्तन काय जास्त वेळ करणार नाही, लवकर पण सोडणार नाही. विठाला विठाला काही सूचना कीर्तनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे. कीर्तनातून उठून जायचं नाही, जायचं असलं आताच जायचं, काही हरकत नाही. अजून महत्वाची गोष्ट कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. अजून महत्वाची गोष्ट आपल्या मोबाईलची बेल फक्त 1 तासभर बेल बंद करून ठेवायची, जास्त वेळ नाही. फक्त बेल बंद करून ठेवा. फोन आला तर नंतर कळेल, हे की नाही. हे मोठं अवघड काम झालेलं आहे सध्याच्या काळात, हे की नाही. असा प्रश्न पडतोय पुढं काय होणार आहे. थोडा मोबाईल जरी झोपेत इकडं तिकडं झाला सापडला नाही तरी माणसाला सकाळ लोक झोप येत नाही, हाणला काय कोणा, हे की नाही. इतकं अवघड काम झालेलं आहे मोबाईलचं, फार अवघड आहे. बेल बंद करून ठेवा. आणि अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये कोणी झोपायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही झोपायला आलोच नाही. ज्यांना झोपायचं ते घरीच आहे, आम्ही झोपायला आलो नाही. पण काय गंमत आहे, मी रोज सांगतो, आपण कीर्तनात झोपायसाठी येत नाही, पण कीर्तनात झोप आल्याशिवाय राहत नाही. आणि असं एकमेव व्यासपीठ आहे, त्याला कीर्तन असं म्हणतात. इथं जाग करण्याचं काम आपल्याला केलं जात असतं. लक्षात आलं की नाही. जाग करण्यासाठी कीर्तन असतं. आपण पहाटे काकडा भजन म्हणत असतो की नाही, ती जेवढी बी अभंग आहे ती माणसाला जाग करतात. अर्थात अज्ञानरूपी अंधकारातून जाग करण्यासाठी जगातले एकमेव धर्म व्यासपीठ आहे, त्याला कीर्तन असं म्हणतात. इथं झोपायचं नाही, ऐका. पण तरी ती सूट तुम्हाला देऊन जाईल, तुम्ही बिनधास्त झोपा, आपल्या शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. आता जमा नका, नाही, आपल्या शेजारच्याला झोपू द्यायचं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्या ज्या वेळेला भजन होईल हाताने टाळी वाजवायची, मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचं. ऐका, आधुनिक काळ आहे, विज्ञान युग आहे आणि प्रगतशील राष्ट्र आहे. कोरोनाच्या काळानंतर आपण मिळालेल्या बोनस आयुष्यावरती सध्या तरी जीवन जगतोय. देव धर्म भजन कीर्तन ऐका, या सगळ्या गोष्टी माणसानं का केल्या पाहिजे. काय संबंध आहे. अत्यंत सुंदर मारुतरायाचं मंदिर या ठिकाणी आपण पाहतोय, उभं राहतंय. काय संबंध आहे या कीर्तनाचा, काय संबंध आहे मानवी जीवनाचा आणि देवाचा, काय संबंध आहे. या सगळ्या गोष्टी माणसानं केल्या पाहिजे का, करणं गरजेचं आहे का, आणि का करावं, असे हजारो प्रश्न आहे. पण मी सांगत असतो, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आमचे तुकाराम महाराज फक्त एका प्रमाणामध्ये देतात. देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता. झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्माला घालत असताना महाराज सांगतात, तेवढ्यासाठी देह दिला. याची देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. इतरांना या गोष्टीचं ज्ञान नाही, ते ज्ञान माणसाकडे आहे. ऐका, हे सगळं जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. याचा संबंध महत्वाचा सांगून जाईल. काय जगामध्ये आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, त्याचा काय संबंध आहे लक्षात ठेवा.
जगात कुणाकडे पहा, कोणालाही भेटा, कोणालाही विचारा, लक्ष देऊन ऐका. कोणाला म्हणजे गरीबापासून श्रीमंतापर्यंत, लहानापासून तर मोठ्यापर्यंत, उंदरापासून तर इंद्रापर्यंत तुम्ही कोणालाही भेटा, कोणालाही विचारा. या जगात अपेक्षा प्रत्येकाच्या मनात जर काय असेल ना, तर एकच अपेक्षा राहते, माणसाच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे. ऐका बरं. आणि माणसाच्या जीवनामध्ये माणसाला सुख समाधान भेटलं पाहिजे. सगळा प्रयत्न कशासाठी आहे? आता पुढचं वाक्य ऐका. अपेक्षा जर सुख समाधानाची असेल, दुःख जावा वाटत असेल ना, तर जगात असं एकमेव ठिकाण आहे, असं अधिष्ठान आहे, महाराज त्याला देव असं म्हणतात. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा. अत्यंत सुंदर. भाग्यवान आहात तुम्ही की या कीर्तनाच्या धर्ममंडपात आपण येऊन बसलात. काय सुंदर वातावरण आहे, मन प्रसन्न व्हावा असं आपलं गाव आहे. कीर्तनाची मजा त्यावेळेला मी रोज सांगतो, कीर्तनामध्ये असे सुंदर गाणारे असले पाहिजे. तुमच्या गावाला कोटी कोटी धन्यवाद आहे. असे सुंदर गायक असले पाहिजे, आमच्या महाराजांसारखे वाजवणारे असले पाहिजे, ऐकायला कुणीच नसलं पाहिजे. मग कीर्तन कोणाला सांगता? तुम्ही पण पाहिजे, तुमच्याशिवाय मजा नाही. जेवायची मजा कधी असते? पकवानं चांगले असले पाहिजे, वाढणारा उदार असला पाहिजे, खाणारा दवाखान्यातून येईल नाही ना. सगळं चांगलं असलं की महाराज त्याच्याशिवाय मजा नाही. तसं कीर्तन एक अत्यंत सुंदर व्यासपीठ आहे, ते महाराष्ट्राच्याच मातीत आहे. ध्यानात ठेवा, ते फक्त महाराष्ट्राच्या मातीत आहे, जगात दुसरीकडे नाही. म्हणून तर भगवान विटीवरती पंढरपूरला आहे आणि लाखो आमचे वारकरी पंढरपूरला जातात. ही फेटा हे सगळं एक जण मध्ये असतो, बाकी बाजूनं असतात, पखवाज असतो, विणा असतो. हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये. आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं श्रीमंती आहे. विठाल अपेक्षा प्रत्येकाला सुखाची आहे. आणि महाराज सांगतात, काय गंमत आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अपेक्षा आपल्याला सुखाची आहे, पण ते सुख माणसाला भेटत नाही. ऐका बरं, अपेक्षा सुखाची आहे, ते सुख आपल्याला भेटत नाही. आणि ज्याची गरज नाही ते दुःख आपल्याकडे आल्याशिवाय, महाराज सांगतात, तेने विना जीवा सुख नव्हे. काय सोपं कीर्तन आहे. परमात्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दुःखही जाऊ शकत नाही आणि देवाशिवाय आपल्या जीवनामध्ये सुखही भेटू शकत नाही. देव नाही ना, जीवनाला किंमत नाही. मन लावून ऐका. नदी भरपूर मोठी, काय पाहिजे? पाणी पाहिजे. पाणी नाही, नदीला किंमत नाही. ऐका, भलं मोठं झाड आहे, काय पाहिजे? फळ पाहिजे. फळ नाही, त्या झाडाला किंमत नाही. जीवनामध्ये सगळं आहे, पण महाराज सांगतात, देव जर आपल्या जीवनामध्ये नसेल ना, तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान भेटू शकत नाही. आपण जगाचा जर विचार करायला गेलो ना, आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं बघा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे,
प्रजा दुखिया दुखिया